पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली कोसगाव दरम्यानची नवीन मार्गिका अर्थात कनेक्टिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाली आहे। या प्रकल्प पूर्णत्वास 4 वर्ष विलंब झाल्यानं प्रकल्प खर्चात 7% वाढ झाली। प्रकल्प खर्च 6,695 कोटीवरून 7,180 कोटी रुपयांवर गेला। तर प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्यात आला। त्यामुळे पथकर वसुलीचा कालावधी आता 2030 वरून थेट 15 वर्षांनी वाढून 2045 वर गेला। बालाजी पोतदार अधिक माहिती देत आहेत। बालाजी, मिसिंग लिंक, त्याचा खर्च आणि आता वाढलेला हा टोल कालावधी। नक्कीच आपण पाहतोय की मिसिंग लिंकचं थाटामाटात उद्घाटन झालं, मात्र राज्य सरकारचा एखाद्या प्रकल्पाला विलंब झाल्यानंतर काय होतंय हे या सगळ्या प्रकरणातून पाहायला मिळते। जवळपास 485 कोटी रुपये या प्रकल्पाची वाढ झाली। 2018ला या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता दिली। त्यानंतर 2019ला काम सुरू होऊन हे 2022ला हे काम संपलेलं पाहिजे होतं, मात्र हे जे काम आहे ते 2026 मेला संपलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे। कारण याचा जो खर्च आहे तो या टोलमधून वसूल केला जाणार आहे आणि हा टोल जो होता तो 2030 पर्यंत होता, आता तो 2045 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना या विलंबाचा फटका जो आहे तो बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे जेवढे सरकारी प्रोजेक्ट आहेत ते वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचा परिणाम जो आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या जनतेच्या कररुपी जनतेला बसण्याची शक्यता आहे आणि ह्याचाच परिणाम जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतोय। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।